न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। कलाश्री संगीत मंडळ आणि औंध सोशल फाउंडेशन यांच्या वतीने येत्या 14, 15 आणि 16 जून रोजी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक औंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित गायकवाड, कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पंडित सुधाकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। यावेळी कलाश्री संगीत मंडळाचे मिलिंद कांबळे, सच्चिदानंद कुलकर्णी, अरविंद पाटील, शिरीष नाईक आदी उपस्थित होते। महोत्सवाचे हे 11वे वर्ष असून हा महोत्सव भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रंगमंदिर औंध येथे संपन्न होईल। या महोत्सवाची सुरुवात 14 जून रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने होईल। त्यानंतर मोहिनी या भारतीय संगीत वृंदातील कलाकार रुचिरा केदार गायन, सहाना बॅनर्जी सतार, सावनी तळवलकर तबला, अनुजा बोरुडे पकवाज, आदिती गरडे हार्मोनियम आदी कला सादर करतील। गायक भुवनेश कोमकली यांच्या गायनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल। 15 जून रोजी सायंकाळी 5 वाजता गायिका शाश्वती चव्हाण यांचं शास्त्रीय गायन होईल, तसेच अकरम खान यांचा तबला सोलो आणि देवकी पंडित यांचं शास्त्रीय गायन होईल। महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी 16 जून रोजी सायंकाळी 5 वाजता गायक अरशद अली खान यांचं शास्त्रीय गायन होईल। शर्वरी जमणेस यांच्या कथक नृत्याने महोत्सवाची सांगता होईल। महोत्सवात हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर, मनोज देसाई, गंगाधर शिंदे, अभिनय रवंदे, निलय साळवी, तबल्यावर प्रशांत पांडव, पांडुरंग पवार, निखिल फाटक, रोहित मुजुमदार तर पकवाजवर गंभीर महाराज संगीत साथ करतील। निवेदन आकाश थिटे करतील। दरम्यान यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार अमेरिका स्थित पंडित सतीश तारे यांना प्रदान करण्यात येणार आहे। या महोत्सवाचा रसिकांनी लाभ घेण्याचं आवाहनही अभिजित गायकवाड आणि पंडित सुधाकर चव्हाण यांनी केलं आहे। की बरेच ज्येष्ठ येतात, त्यांचा गोळ्यांचा टाइम असतो, एक औषधांचा टाइम असतो, त्यांना घरी जायला लागतं, पण कार्यक्रमात थांबायचं असतं। तर या कारणाने आम्हाला एक सूचना होती की मागच्या वर्षीपासून आम्ही ही मिनी भोजनाची व्यवस्था केली आहे। दुसरी गोष्ट, औंध परिसरात रसिक भरपूर आहेत आणि त्यात ज्येष्ठ नागरिक भरपूर आहेत। तर संध्याकाळी काय होतं, कार्यक्रम जेव्हा संपतो त्यावेळेस त्यांना जाण्याची पण गैरसोय होते। तर ती व्यवस्था आम्ही रिक्षा त्यासाठी ठेवलेली आहे। तर आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं याची प्रसिद्ध होईल यासाठी आपण आम्हाला मदत करावी। धन्यवाद। आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे। जोशी पंडित भीमसेन जोशींचे चिरंजीव यांचं गाणं आहे। त्यानंतर एक मोहिनी असा एक वाद्यवृंद आहे शास्त्रीय संगीताचा, त्याच्यामध्ये 5 लेडीज कलाकार आहेत, त्यांचा कार्यक्रम आहे। त्यानंतर कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांचं गायन होणार आहे। दुसऱ्या दिवशी शाश्वती चव्हाण ही गाणार आहे। त्यानंतर शाश्वती चव्हाण, अकरम खान म्हणून एक मोठे इंटरनॅशनल तबला वादक आहेत दिल्लीचे, त्यांचा तबला सोलो आहे। आणि शेवटी विदुषी पंडित देवकी पंडित यांचं गायन होणार आहे। आणि तिसऱ्या दिवशी कलकत्त्याच्या अरशद अली खान म्हणून यांचं गाणं आहे शास्त्रीय गायन। त्यानंतर अमेरिकेमध्ये सतीश तारे म्हणून एक तबला वादक आहे, तर त्यांचं खूप मोठं काम आहे। तिथे 400 विद्यार्थी आणि आपल्या भारतीय संगीताचा प्रचार प्रसार अमेरिकेत करतात, त्यांची मोठी संस्था आहे तिथे। तर मी अमेरिकेला गेलो होतो, त्यांचं काम बघितल्यावर मला वाटलं की त्यांना पंडित भीमसेन जोशी हा पुरस्कार द्यावा, म्हणून त्यांना आपण पंडित भीमसेन जोशी हा पुरस्कार देतोय। आणि शेवटी अभिनेत्री शर्वरी जमणेस कथक डान्स यांनी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। असे 3 दिवसाचे कार्यक्रम आहेत। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।